नर्मदे हर. सकाळचे 6:45 वाजले. सूर्य भगवंतांचे दर्शन पण झाले. सूर्य भगवान लवकर वर यावा अशी आशा आहे, कारण थंडी पडली खूप. हवेशे वाटतंय. वाटतं सूर्य भगवान कधी लवकर वर येतील आणि आपल्या किरणांनी अंगावरची थंडी कधी जाईल. दुःख थोडं थोडं पडायला लागलंय. आता आपण निघालोय कालीबावडी या गावावर आणि पुढे जाणार आहे मांडवगडसाठी. थोडस दुःख आहे. नर्मदे हर. दुःख असल्यामुळे थंडी अजून वाढली. सूर्य भगवानांचं दर्शन सकाळचं आणि संध्याकाळचं अतिशय मनाला ओढ लावणार आहे. सकाळचे दर्शनाने ऊर्जा येते अंगात. नर्मदे हर. नर्मदे हर. ये बाबा जी है, इन्होंने हमें चाय प्रसादी पिलाया. हम पानी पीने के लिए रुके थे यहाँ पे, पानी भर के लिए. बाबा जी बोले चाय पी के जाना. तो ठंडी में चाय का मजा ही बहुत अलग होता है. और पूरे दिन की ऊर्जा अभी इनके एक चाय से हमें मिल गई है. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. ये मैया ने बहुत प्यार से हमें चाय प्रसादी के लिए बुलाया. ये इनकी कौन है मैया? ये लड़की की लड़की है. लड़की की लड़की है इनके. और ये इसने भी बहुत सेवा करी है, लेकिन अभी टाइफाइड की वजह से उनको थोड़ा सा दिक्कत है. तो मैया उन्हें जल्द से जल्द ठीक करे. नर्मदे हर. 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 गव्हाच्या पेरण्या झाले. एक एक पाणी देऊन झाले. गहू थोडे वरती आले. गावाकडचं दृश्य थोडासा कच्चा रस्ता लागलाय, काही हरकत नाही. पुढे जो डोंगर दिसतो आपल्याला, याच्यात दिसेल का नाही, हा डोंगर चढून जायचंय. त्यालाच मांडवगड म्हणतात. आणि तिथे थोडे पुढे गेलं की रेवाकुंड आहे. रेवाकुंडाचं दर्शन घेणं गरजेचं आहे असं सांगितलं आम्हाला. सरळ आपण माहेश्वर गेला असतो तर कमीत कमी 50-60 किलोमीटर अंतर वाचलं असतं, पण रेवाकुंड जावं लागतं असं सांगतं. त्याच्यामुळे आपण रेवाकुंड जाणार मांडवगड. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. ऐसा लगा अभी अच्छा रास्ता लग गया पक्का, फिर से अभी कच्चे रास्ते से ही जाना पड़ेगा. नर्मदे हर. चलो बाबा जी को टिफिन दे देना, बाबा जी चॉकलेट दे रहे सबको. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. अशा निसर्गाच्या ठिकाणी आलोय आपण की विचारता सोय नाही. समोर आहे हा मांडवगड आहे. या मांडवगडवर जायचं आपल्याला. साधारण आपल्या सप्तशृंगी गाडा एवढं चढाई आहे. आणि त्याच्या आधीच एक तळ आहे आणि तळ्याचं प्रतिबिंब, डोंगराचं प्रतिबिंब या तळ्यात उतरलंय. त्यामुळे मनमोहक वाटतंय. आणि या बाजूला गाव आहे, शेतेवाडे आहे. पशु पक्षी आनंदाने बागडताय. इकडचे नजारे बघण्यासारखे. नर्मदे हर. इथे किती वेळ बसलं तरी वेळ जायला टाइम नाही लागणार.
आणि बाबाजी आले आपले नर्मदे यार. शिमलाचे बाबाजी आणि मुंबईचे बाबाजी आपले. गेले 4-5 दिवसापासून आपण यांच्या सोबतीनेच प्रवास करतोय. मैयाची सोबत आहेच, पण बाबाजींचं बी फार योगदान आहे. रस्ते शोधण्यात लोकांना विचारावं लागतं, रस्ता बरोबर आहे, राहण्याची व्यवस्था कुठे आहे. यांचा सहवास आपल्याला आता चांगला वाटायला लागलाय. यांचे जे विचारधारा आपल्याला पटती, त्यामुळे आपण यांच्या बरोबर चालतोय. नर्मदे हर, नर्मदे हर. हे तळ्यापासून आल्यानंतर आपण रस्ता चुकलो, सरळ गेलो होतो निघून. हे बाबाजी आपल्याला रस्ता दाखवण्यासाठी इथपर्यंत आले. आणि हे मोठं बाबळीत झाड आहे, इथून मध्ये जायचं होतं. नर्मदे हर महाराज आते. नर्मदे. आता इकडून जायचं आपल्याला. हा रस्ता होता नर्मदे. सिमेंट रस्ता लागलाय नर्मदे हर. आता हाच रस्ता शेवटपर्यंत असणार आहे असं वाटतंय मांडवगड जाण्यासाठी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. माइलस्टोन लागलाय मांडव. एक्झॅक्ट कळत नाही, अंदाजे 7 आहे असं वाटतंय. 7 आहे का 6 आहे बघू. आता चालायचं आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. कोणचं गाव आहे माहित नाही. नाही तर एक आश्रम सारखं दिसतंय. आश्रम आहे, मध्ये जाऊन बघू, थोडा आराम करू, मग पुढे निघू. नर्मदे हर, नर्मदे हर. चहा प्रसादीचा आनंद घेऊ, थोडा आराम करू, पुढे निघू. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. लहान लहान मुलं बघा किती कामं करताय. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हा मांडवगड हा चढतोय आपण. हा चढून आणि त्या बाजूने उतरायचं आपल्याला. असं वाटतंय आपण आई सप्तशृंगीचा गड चढतोय पायी. रस्ते सिमेंटचे, त्याच्यामुळे चालायला काही अडचण नाही. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. मांडवगड येथून दिसणारे दृश्य अजून बाकी आहे 1 ते 1.5 किलोमीटर पोचण्यासाठी. इथले नजारे अफलातून. मला तर आई सप्तशृंगीच्या गडावर आल्याचेच भास होत आहे. हे पूर्वी गड असावा हा, कारण इथं तटबंदी दिसते आपल्याला. एक पुरातन तटबंदी आहे असं जाणवतं इथून. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हे शिवबाबा, शिवबाबा काही मंदिर आहे. अपूर्ण अवस्थेत आहे, काम चालू आहे अजून मंदिराचं. लोक येतात भक्तिभावाने, पूजा करतात तिथे. आपलं प्रत्येक घाटात जसं मंदिर असतं तसंच एक मंदिर आहे. पूर्वी पार हा किल्ला असावा आपण असं म्हटलं होतं मागं थोडं. तर इथं तटबंदी दिसते, नवीन काम पण केलेलं दिसतंय. हा पूर्वीचा किल्लाच असावा एखादा. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. सोनगड महादेव मंदिर, चामुंडा माता मंदिर, दादा हनुमान सरकार, नगर परिषद मांडव. हा आहे मांडव किल्ला. आपल्याला लांबून जे चित्र दिसत होतं
तर त्याचा मेन दरवाजा आहे मांडवगडचा. इथे मध्ये मंदिर शिल्लक आहे, बाकी सगळ्या वास्तू पडीत झालेले आहे, कालांतरानुसार पडून गेले. याचे नवीन काम पण केलेले दिसतंय पुरातत्व खात्याने. तर आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपण जाणार आहे पुढे मांडव गावात. नर्मदे हर. हे आहे खाली नीलकंठ महादेव मंदिर मांडव. भरपूर जुनं मंदिर वाटतंय, जाऊन बघू आत. तिथे पायऱ्या उतरायचे, मग तिथे पोचू आपण. नर्मदे हर. पहिल्यांदा गणेशाचे दर्शन झाले आणि पहिल्या पायरीला सुरुवात झालेली. 50-100 पायऱ्या असतील, उतरून खाली जायचंय. नर्मदे हर. हे पहिलं प्रवेशद्वार होता आणि तिथून उजव्या हाताला वळलं की मंदिर अतिशय पुरातन काळातलं दिसतंय. चुन्याचं लेपन दिसतंय याला. नर्मदे हर. हे आहे मंदिर नीलकंठ महादेव. इथून पाणी येतं, ते या कुंडात येतं आणि बाहेर जाण्यासाठी अतिशय सुंदर अशी रचना केलेली आहे. गोल गोल फिरून जातं पाणी. आपण त्याच्यात फूल वगैरे टाकू, त्याचं दृश्य घेऊ. नर्मदे हर. असं गोल गोल फिरून परत पाणी बाहेर जातं. तर फुलामुळे आपल्या लक्षात येईल कसं जातं येते. इथून आउटलेट आहे अंडरग्राउंड. ते गेले पुढे बाहेर, इकडे दरीत जातं ते. नर्मदे हर. हे आहे ते कुंड, इथून पाणी आउटलेट जातं. नर्मदे हर. अविरत वाहणारं पाणी, जिवंत, 12 महिने चालू असतं. नीलकंठ महादेव. नर्मदे हर. नमः पार्वती पते हर हर महादेव. शिव शंभू कैलासपती महाराज की जय. नर्मदे हर. नर्मदे हर. रस्त्यातून जाताना जुने राजवाडे पाहायला मिळतं. आपण चाललोय राम मंदिर येते आश्रम आहे. पुढे काहीतरी एक जुनी वास्तू दिसते, जवळ गेल्यावर कळेल काय. नर्मदे हर. ही जी वास्तू दिसतीये ही आहे चोरकोट. चोरकोट मस्जिद केली होती याची नंतर यांनी. अजून एक जुनी वास्तू लागली आहे, बघू काय आता. कळस घुमटा सारखं दिसतंय. नर्मदे हर. हे आहे मांडव येथील 56 मैल. 56 मैल आहे. हे पुरातत्व खात्याच्या अधीन गेलेलं आहे. सही है, पुरातत्व खाते क्या अंदर आता है ना ये.
पुरातत्व खात्याच्या अधीन 56 मल संग्रहालय मांडव बोर्ड लागलाय ते नर्मदे हर 56 कोट संग्रहालय इथे. आणि जे जुनं मांडव गाव होतं तिथे खुदाईमध्ये देवाच्या मूर्ती निघाल्या, ते इथे संग्रहालयात ठेवले असं सांगितलं आपल्याला. ते गावात पडझड झाली ती आणि पूर्ण मंदिरच होते तिथे. तर त्या मंदिराचे जे मूर्त्या निघाल्या जुन्या त्या सर्व इथं ठेवलेल्या आहे. नर्मदे हर. अजून एक पुरातन वास्तू लागली. ही मस्जिद आहे कोणची तरी मस्जिद आहे, नाव कळालेलं नाही. आता आपण चाललोय राम मंदिरकडे. तिथे आश्रम आहे. दुपारचे वाजले 12:30. बरीच भटकंती झाली. आज आपण एक डोंगर चढून आलेलो आहे पूर्ण, त्यामुळे थोडी दमजाक पण झालेली आहे. चालायला सगळ्यांनाच जीवावर आलेलं आहे. आणि राम मंदिर काही येत नाही जवळ जवळ, लांब लांब चाललंय. नर्मदे हर. नर्मदे हर. पुरातन वस्तू जी वास्तू आहे ही आहे जामा मस्जिद. आणि परिक्रमा अशी बाबाजी नर्मदे हर महाराज निकले महाराज जी. नर्मदे हर. हे आहे मांडवगड येथील राम मंदिर. आणि गुरुकुलात मुलं शिकतात. जी जुनी परंपरा आहे आपली गुरुकुलाची, ते अजूनही इथे जिवंत आहे. आता आपण जाऊ राम मंदिरात. नर्मदे हर. मांडवगड येथील अन्नक्षेत्र, फार मोठ्या प्रमाणात अन्नक्षेत्र चालतं. ये महाराज जी है, सब यहाँ की व्यवस्था देखते. नर्मदे हर. यहाँ पे गुरुकुल भी चलता है और बहुत बढ़िया सेवा होती है यहाँ पे. सभी लोग और प्रेम भाव से काम भी करते हैं. नर्मदे. आणि 5 पक्वान्नाचं जेवण आहे. नर्मदे अन्नपूर्णा माता की जय. नर्मदे हर. विश्व की एकमात्र अति प्राचीन राम जी की चतुर्भुज स्वरूप प्रतिमा. यह स्वरूप विजय, मोक्ष और श्री प्राप्ति का दर्शन है. जगातलं एकच मंदिर आहे जिथे चतुर्भुज श्रीरामजींची मूर्ती आहे. नर्मदे हर. आहे विजय स्तंभ, अशरफी मॉल. अतिशय प्राचीन वास्तू आहे. हे सर्व पुरातत्व खात्याच्या अधीन गेलंय. नर्मदे हर. ही आहे सराय कोठडी. ही पण अतिशय पुरातन वास्तू आहे. तर काय उपयोग होता असेल आपल्याला तिथं अशी काही माहिती दिलेली नव्हती. नर्मदे हर. महानर्मदा का प्रकट स्थल रेवाकुंड 2.5 किलोमीटर. अजून 2.5 किलोमीटर बाकी. अजून भरपूर अंतर कापायचे. हा डोंगर उतरून जायचा. बघू आता आजचा दिवस कसा सार्थक होतो. नर्मदे हर. अतिशय सुंदर तलाव. हिल स्टेशन असल्यामुळं एवढं डेव्हलप झालेलं आहे. नर्मदे मांडव. नर्मदे.
अद्भुत शिल्प पाहायला भेटले. फोटो निकलेगी जूम नर्मदे हर. आपण या डोंगराच्या त्या बाजूनी पूर्ण फिरून आलो. हा पूर्ण डोंगर फिरून आलो. नंतर इथं रेवाकुंडला गेलो आणि आता कच्च्या रस्त्याने खाली उतरायचं आपल्याला. रस्ता अवघड आहे असं सांगितलं आपल्याला. बाबाजी चालले पुढे आणि पुढे तर फार खोल दिसतंय बघा. कॅमेऱ्यात काही दिसेल का नाही माहित नाही. असा रस्ता आहे आणि ओळखणीसाठी चुन्याचे मार्किंग केलेले, जागजागी बांध दिलेलेच असतील. कच्च्या रस्त्यांवर अशी सोय केलेली असते. वाजले 3:30. आपण संध्याकाळच्या आत खाली उतरलो पाहिजे कारण जंगल आहे असं सांगतात. नर्मदे नर्मदे यार. आता आपल्याला या कठीण रस्त्याने खाली उतरायचंय. तुम्ही बघू शकता किती खोल आहे. 2 तासाच्या आत जर खाली उतरलो तर आपलं भाग्य, नाही तर आपण अंधारात या जंगलात सापडणार. उतर रहा है एक आदमी वो नीचे किधर है? हाँ दिख रहा है ये इधर से दिखेगा अभी. चष्मा उतार लो यार. हाँ चष्मा उतार लो. एक माणूस उतरताना दिसलाय. ते का तो बाबाजी वो अपने साथ में वो भोजन प्रसादी के लिए अपन खड़े थे. थोडासा कठीण असा रस्ता आहे, स्लिपरी पण आहे. माती आणि वाळू थोडी असल्यामुळे अवघड जात आहे. पण काय नाही, परिक्रमावासींसाठी काय वाटलं नाही. त्या जिद्द इतकी असती, रस्ते कसे असो आनंदाचे त्याच्यात त्यांना. नर्मदे हर नर्मदे हर. अतिशय विलोभनीय दृश्य. खर जंगल आहे आणि हा भगवा झेंडा मानाने डोलतोय. आपण तिथून उतरायला सुरुवात केली आहे या डोमपासून. साधारण 5% अंतर आलंय. झेंडा लागला आणि ओळखणीसाठी चुना लावलेला आहे. त्यामुळे रस्त्याची काय अडचण नाही, रस्ता शोधायची गरज नाही पडत. नर्मदे हर. कासवाच्या गतीने उतरावं लागतंय. कछुए की गति से उतर रहे ऐसा. आणि नजारे इथले एकच नंबर. हे पहाडी बाबा आहे, यांना काही अडचण नाही या रस्त्यांची. हे शिमलावरून आले. नर्मदे हर. असं एकदम सरळ उतरावं लागू राहिलं. दुसरा झेंडा आलाय म्हणजे दुसरा टप्पा पार झाला. बाबाजी बसले जाऊन तिथे आराम करताय. आता आपण बी थोडा आराम करू मग निघू. नर्मदे हर. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय.
आज आपण दाल बाटी बनवतोय, म्हणजे आम्ही फक्त गोळे बनवतोय, मला तर काहीच येत नाही. हे बाबाजी यांना येतं आणि थोड़ा 5 में लेना महाराज, इसमें ताकत ज्यादा लगती है ना। ये दोनों है महाराज इधर के, तो ये इधर सेवा देते और ये हमारे बाबा जी बहुत मेहनत करके देखो कपड़े निकाल के बना रहे। इनको है प्रैक्टिस है, मुझे तो आता नहीं है, मैं मराठीतच बनवतो सगळं। नर्मदे हर। आजची दाल बाटी हे बाबाजी बनवतोय, मदत करतोय आम्ही सगळे। नर्मदे हर। मित्र हो, आज आपल्या जीवनामध्ये या महानर्मदाच्या पदपरिक्रमामध्ये ज्यावेळी आम्ही मांडव गड उतरून महाशबरी आश्रम मध्ये या ठिकाणी सगळी परिक्रमा अशी एकत्र आलो, त्यावेळी आपण एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, एकमेकांना सहाय्यता करायची, एकमेकांचं सुखदुःख या ठिकाणी जाणून घ्यायचं। संध्याकाळी जमा झाले की मग सगळ्यांना जे काही शक्य असेल ते सर्वांची एकमेकांची सेवा करण्याचा ध्यास या ठिकाणी असतो। ज्या आश्रमात आम्ही जातो त्या आश्रमवाल्यांना, त्या आश्रमवाल्या आमच्यासाठी जरी अन्न क्षेत्राची तयारी असते तरी सुद्धा त्या आश्रमधारी आणि सेवाधारी लोकांना विचारलं जातं की आमच्यासाठी काही जर सेवा असेल तर ती आम्हाला सांगावं, आम्ही सेवा करायला तयार असतो। सहसा ते घेत नाही, पण गरज पडल्यावर माणसाने पुढे यावं, आपल्याकडे असणारी जी कला आहे ती कला या ठिकाणी प्रस्थापित करावी। इथं आज दालबाटीचा कार्यक्रम आहे, आपल्याकडे म्हटलं तर आपण रोडगे आपल्या भागातले रोडगे इथे दाल बाटी म्हणून सुद्धा आपण बनवणार आहोत आणि आम्हाला जी सेवा भेटली ते करत आहोत। आणि बघा, सगळ्या भागातले, कानपूरचा एक बाबा आहे, गुजरातचा एक आहे, मध्य प्रदेशचा आहे, महाराष्ट्रातले लोक आहे। फक्त महाराष्ट्रातले लोक परिक्रमाच करत नाही, जिथं जिथं गरज असेल तिथं सेवा बी करतात आणि गरज पडली तर दानही करतात। रामकृष्ण हरी महाराज। आणि आश्रम पण महाराष्ट्रीयन माणसाचाच आहे, पाटील आहे, कुणाल पाटील, ते हा आश्रम चालवतात। आणि या बाबांना आपण लवकर ओळखलं नव्हतं, हे पांडू बाबा आहे, यांना आपण मागच्या वर्षी संदीप काळेंच्या व्हिडिओत बघितलं होतं। मी म्हणलं अरे बाबांना कुठं बघितलंय, कुठंतरी बघितलंय म्हणलं, ओळख काढली पण काही लागत ना। मग त्यांना विचारलं की संदीप काळेंबरोबर होते मागच्या वर्षी। बाबांची आजची 5वी परिक्रमा आहे बाबा, ही बाबांची 5वी आहे आणि 12 करायचा संकल्प घेतलाय त्यांनी। मग याचा आशीर्वाद राहिला तर 12 काय 13 पण होतील। नर्मदे तुम्हाला बाबाजी रोडगे आता उकळायसाठी टाकताय। आता सगळे टाकून झाले आणि जाळ थोडा कमी पडलाय असं आहे बाबांचं म्हणणं आहे, तर थोड्याशा लाकडे लावून टाकू त्याला। नर्मदे हर। बाबांनी लगेच लागो हात झाडून पण घेतलं, म्हणजे स्वच्छताचं पण काळजी घ्या बाबा, उगीच 5वी परिक्रमा नाही बाबांची। नर्मदे हर। गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण हरे राम राम। नर्मदे हर। अन्नपूर्णा माता की जय। हे आहेत आमचे पांडू बाबा, आणि आपलं 3 दिवसापासून पाय दुखतोय, आपण तसंच चालत होतो। बाबाजींनी पाहिलं मला लंगाडताना थोडस, ते म्हटले जेवण झालं की मला सांगा, तुम्हाला औषध देतो। मला वाटलं काय औषध देणार आहे बाबाजी, बाबांना म्हणलं मला औषध द्या। ते आले तेल घेऊन आणि मालिश करायला लागले, अशी एवढी सेवा। आपले
अंतकरम भरून आलं माझं अगदी. त्यांचं वय इतकं आहे पाहता, त्यांनी माझ्या पायाला हात लावल्या मला. कस तरी वाटलं एकदम. नर्मदे.